साहेब गाडी पंक्चर आहे, मी मेकॅनिकल बघून येऊ का? ठीक आहे. अरे कुठेस तू? केव्हाची तुझ्या फोनची वाट पाहतोय आम्ही. हो मॅडम, अहो काम फत्ते व्हायचं असेल तर थोडा वेळ हा लागणारच ना. झालं, काम एकदम तमाम झालंय. म्हणजे दिग्विजय ढगात पोहोचला असेल तो. बॉम्ब स्फोट एवढा जबरदस्त झालाय, गाडीच्या चिंध्या चिंध्या झाल्या आणि त्या दिग्विजय साहेबांचा नख सुद्धा सापडू शकत नाही. गेली 30 वर्ष, 30 वर्ष या क्षणाची आतुरतेने वाट बघत होतो आम्ही. सरंजामे ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजची आता ही एकमेव मालकी पद्मिनी राजे सरंजामे. अभिनंदन मॅडम, अभिनंदन. थोडं लक्ष आमच्याकडे द्या म्हणजे मी झालं. अरे काय हवं ते माग. खुश केलंस तू आम्हाला. तुला हवे तेवढे पैसे द्यायला तयार होता. अतिशय महत्वाचं काम केलंस तू आमचं. पद्मिनी राजे सरंजामे ही आता एकमेव मालकी आहे. सत्ता फक्त आमच्या हातात. पण तुला आता जितक्या लवकर इथून निघून जाता येईल तितक्या लवकर जा. या अरुंधतीला आम्ही मूर्ख वाटत होतो. दिग्विजयला सांगायला निघाले होते की त्याच्या जीवाला धोका आहे म्हणून, पण तिनं सांगायच्या आधीच आम्ही सांगून मोकळे झालो. दादाचा ऍक्सिडेंट झालाय. अमरदादांना अरुवहिनीला घेऊन खाली आलाय. तू चल आधी, तर लगेच चल. कोणी सांगत पण नाही की काय झालंय ते. हो रेशम, तू जरा शांत हो, शांत. चल आम्ही आलो. चल चल. अरू अगं अशी नको बसू सर्व. अरू अशी नको ना बसूस. बघ ना माझ्याकडे. अगं रड ओरड पाहिजे तर मला, पण अशी गोठल्यासारखी नको बसूस अरू. अमर, रेशम सांगा ना. काय झालं अमर? मामा दादाच्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला आणि दादा त्यातच. अमर, तुला कळतंय का तू काय बोलतोयस ते? अरे वाटेल ते बोलू नकोस. दिग्विजय अरू हा खोटं बोलतोय ना. अरू बोल ना, हा खोटं बोलतोय ना. तुला नक्कीच माहित असणार दिग्विजय कुठे आहे. अरुंधती
दिग्विजय खरंच पण दिग्विजय असा कसा? त्या दिग्विजयनं कुणाचं काय वाईट केलं होतं? का त्याच्या बरोबर असं घडावं आम्हाला कळतच नाहीये. अरे बोल ना, अरे सांग आम्हाला काहीतरी. तुझ्या नशिबात दिग्विजयचं प्रेमच नाहीये ग, खरंच नाहीये. खरं तर आज आम्ही आणि सायलीने ठरवलं होतं की दिग्विजयला खरं काय ते सांगून टाकायचं. पण हे सगळं देवा, तू कशाला रडतेस सायली? तू कशाला रडतेस? तुझं काय वाईट झालंय? दिग्विजय तुझा कोणीच नव्हता, पण आमच्या अरुंधतीचं मात्र सर्वस्व होतं. दिग्विजय मेला यारू. आता तो तुला कधीच भेटणार नाहीये, कधीच परत येणार नाहीये. अरू, दिग्विजय मेलाय. अरू, अरू ऐक, आमचं सगळं संपलंय आता. दिग्विजय नाहीये, नाहीये या जगात. आम्ही सत्य स्वीकारलंय अरू, तू सुद्धा स्वीकार. दिग्विजय मेलाय, दिग्विजय नाहीये या जगात. दिग्विजय जिवंत आहेत, त्यांना काहीही झालेलं नाहीये. मला नक्की कोणाकडून धोका आहे? कोण माझ्या जीवावर उठलाय? मामांपासून. दिग्विजय जिवंत आहेत, त्यांना काहीही झालेलं नाहीये. दिग्विजयना सत्य कळलं होतं. मी त्यांना सगळं सांगितलं होतं. पद्मिनीजी कुठच्याही थराला जाऊ शकतात हे कळायला हवं होतं मला. त्यांनी दिग्विजयना सगळं सांगून आपली बाजू सेफ केली. दिग्विजयचा पण सगळ्यांपेक्षा जास्त त्यांच्या ममांवर विश्वास आहे, त्यामुळे कोणी कितीही सांगितलं तरी त्यांचा विश्वास बसणारच नाही. दिग्विजयच्या जीवाला धोका आहे हे त्यांना कळणं गरजेचं आहे, तरच मी काहीतरी करू शकते. ते ऐकायलाही तयार झाले होते आज, पण तेवढ्यात. मग तू ते मला आत्ता सांगू शकतेस मेघा? आज संध्याकाळी बेशुद्ध पडताना तुझ्या तोंडी तेच वाक्य होतं जे ममानी मला मगाशी सांगितलं. तुझ्या जीवाला धोका आहे दिग्विजय. ना ममानी सांगितलं ना तू सांगतेस. मला नक्की कोणाकडून धोका आहे? कोण माझ्या जीवावर उठलाय? आणि मला असं वाटलं हे सगळं तुला माहिती असेल म्हणून मी तुझ्याकडे आलो. मेघा, सांग ना मला, कोण आहे ती व्यक्ती? कोणापासून धोका आहे? ममांपासून. पद्मिनी राजे सरंजामेंपासून. एक मिनिट दिग्विजय, मला माहिती आहे तुमचा माझ्यावर विश्वास बसणार नाही आणि माझ्याकडे काही पुरावेही नाहीयेत तुम्हाला सिद्ध करायला की, पण
दिग्विजय, तुम्हाला माझ्यावर विश्वास ठेवावाच लागेल. कळतंय का तू काय बोलती असते? हो, मला चांगलंच माहितीये दिग्विजय, आणि मी पूर्ण खात्री करूनच हे सांगू शकते की पद्मिनीजींनी तुम्हाला मारायचा कट केलाय. अगं पण का? मी काय केलं? तुला माहितीये ममाचा किती जीव आहे, किती प्रेम करतात ते माझ्यावर. मग का ते? कारण ऑफिशियली थोड्याच दिवसांनी सगळी सत्ता तुमच्या हातात येणार आहे आणि पद्मिनीजींच्या हातून सगळं निसटणार आहे. पद्मिनीजींच्या हातात सत्ता तेव्हाच राहील जेव्हा तुम्ही संपाल. नाही, हे शक्य नाही. ही सगळी सत्ता, ही सगळी संपत्ती आहे ना, ही मम्मांचीच आहे. मम्मांनीच उभं केलं आहे सगळं. आणि नाही, मग का मम्मा मला मारते? तुझ्याकडे ना काही पुरावा नाही, कळलं तुला? मी का विश्वास ठेवू तुझ्यावर? नाही, खोटं आहे. एक मिनिट दिग्विजय, तुम्हाला पुरावाच हवाय ना? मी देते पुरावा. तुमच्या हातातल्या ज्या फाईल्स आहेत त्याच्यात एक फाईल पॉवर ऑफ अटर्नीची आहे. आणि मला पूर्ण खात्री आहे की तुम्हाला हे माहित नाहीये की या फाईल्स मध्ये ती फाईल आहे. बसला विश्वास? दिग्विजय, प्लीज, तुम्हाला माझ्यावर विश्वास ठेवावाच लागणार. पद्मिनीजींनी खूप मोठा डाव रचलाय आणि तुम्हाला माहितही नाहीये यातलं काही. ह्या डावाची सगळ्यात मोठी बळी आहे अरुंधती. दिग्विजय, तुम्हाला अरुंधतीची मैत्रीण आठवतीये? सायली, जिचा आवाज अगदी हुबेहूब अरू सारखाच होता, जिच्या आवाजामुळे तुम्ही खूपदा फसला होता. दिग्विजय, तीच सायली आज तुमच्या समोर अरू म्हणून उभी आहे. सायलीला पैशाची गरज होती म्हणून अरुणीच तिला सांगितलं होतं तुमच्या समोर अरुंधती बनून यायला. एक मिनिट, तू नाही, प्लीज दिग्विजय, माझं पूर्ण ऐकून घ्या. मग याच्यावर तुम्ही विश्वास ठेवा नाही तर नका ठेवू, पण हवं तर मी स्वतः हे घर सोडून जाईल. पण प्लीज माझं सगळं ऐकून घ्या. सायलीला पैशाची गरज होती म्हणून अरुणीच तिला सांगितलं होतं तुमच्या समोर अरुंधती बनून यायला. कारण अरुला ब्रेन ट्यूमर झाला होता. ती मरणार होती. नाही, पण घाबरू नका दिग्विजय, अरू मरणार नाहीये. आणि ती मरणार नाहीये म्हणूनच पद्मिनीजींनी तिलाही संपवायचा कट केलाय तुमच्या नंतर लगेच.
अजून खूप आहे दिग्विजय, तुम्हाला ऐकावंच लागेल. तुमच्या आई वडिलांचा अपघात झाला होता, हो ना? तो अपघात नव्हता दिग्विजय, तो खून होता. रमेश साळुंखे नावाच्या ड्रायव्हर कडून हा अपघात करून घेतला होता तुमच्या लाडक्या मामाने. त्यानंतर अजून एक अपघात झाला होता ज्यात तुमचे डोळे गेले होते. तोही अपघात फक्त अपघात नव्हता. कारण पद्मिनीजींच्या हातातलं तुम्ही भावलं व्हावं ही त्यांची इच्छा होती. आणि त्यांच्या इच्छेला तडा गेल्यावर त्यांनी आता तुम्हाला संपवायचा कट रचलाय. ज्या कटात रमेश साळुंखे सामील आहे. दिग्विजय, मी जे काही सांगितलं ते खरं आहे. तुम्ही विश्वास ठेवा नाही तर नका ठेवू, पण हे सगळं खरं आहे. थांब मेघा. हे बघ, हे सगळं खरं आहे हे मी अजून मानू नाही शकत. पण हो, माझा थोडाफार या गोष्टींवर विश्वास बसायला लागला. आणि म्हणूनच जे काय खरं आहे ते सिद्ध होत नाही ना, ते तोपर्यंत तू कुठेही जायचं नाहीस. माझी माणसं ओळखायला चुकलं वाटतं. त्याचाच शोध घ्यायचा आता मला. आणि तू जे काही सांगतेस ते खरं असेल ना, हे सगळं त्या पॉवर फटणीमुळे झालं. मला नको ही संपत्ती. दिग्विजय जिवंत आहेत.